हॅलो फ्रेंड्स, आज आपण दोन आपले गेस्टला भेटूया आणि सायली अँड प्रीती आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना रेकी कोर्सचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि सायलीला रेकी हिलिंगचं काय होतं. शी वॉज इन टू डिप्रेशन. तर ती डिप्रेशन मध्ये होती आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा ती कंटिन्यूस रडत होती आणि शी कुडंट एक्सप्रेस हर प्रॉब्लेम ऑल्सो. पण आज ती एकदम फिट अँड फाईन आहे. शी हॅज डन रेकी full course, completely healed herself, and even she has healed her daughter. Friends, Saili is my Reiki client and she is her daughter. So Saili, how you felt my prediction and how you came here? यहाँ पे आप कैसे आए? And how you felt the prediction? How you felt the Reiki course and Reiki healing? ममता मॅमचा हा व्हिडिओ युट्यूबला बघून आम्ही इथे आलो आणि आज मी खूप खुश आहे कारण आम्ही ज्यावेळेला फर्स्ट टाइम आलो मॅडमकडे, मी क्लाससाठी आली होती. माझ्या मुलीचे पण काही प्रॉब्लेम्स होते. मॅमनी जी फर्स्ट हिलिंग केली त्यावेळेला मात्र आम्ही खूप म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीतून निघून चालली असं वाटत होतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि सेकंड हिलिंगला तर अजून पॉझिटिव्ह होतं. सॉल्टचं पण मॅमनी सांगितलेलं तो आम्ही उपाय केला आणि आज आम्ही थर्ड हिलिंग पर्यंत एवढे पॉझिटिव्ह झालेलो आहे आणि एवढा विश्वास बसलाय मॅमवर. आणि मी कोर्स करायचा ठरवलाय मॅम कडून. खूप छान वाटते. एक कोर्स शिकताना कसं वाटत होतं? कोर्स शिकताना सुद्धा एवढं छान वाटलं. म्हणजे मी ज्या वेळेला फर्स्ट आले त्यावेळेला मला ते सिम्बॉलची नावं किंवा काहीही माहित नव्हतं. पण ज्यावेळेला ते शिकली, ते प्रॅक्टिस केलं आणि आता एवढं लर्न झालंय ते किंवा एवढं छान वाटायला लागलंय की खूप इंटरेस्ट आलाय. त्याच्यातून एनर्जी फील व्हायला सुरुवात झाली. खूप पॉझिटिव्ह हातातून पायातून ते फील एनर्जी डायरेक्ट मॅम समोर नसताना सुद्धा ते सिम्बॉल काढताना ती एनर्जी फील होती. ते व्हिडिओज बघताना आम्हाला खूप एनर्जी फील होती. म्हणजे कसं फील होते? हातामध्ये किंवा असं एक बॉडीमध्ये काहीतरी व्हायब्रेशन्स फील होत आहेत. आणि ते म्हणजे आलो त्यावेळेला फुल आमचं म्हणजे ऑरा फुल निगेटिव्ह होता, पण आता खूप पॉझिटिव्ह वाटतोय आणि आम्ही खूप फ्रेश आहे. मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मी माझं नव्हतेच करणार, बट मम्मीचं प्रोडक्शन ऐकून किंवा करून मग मला असं मलाही इंटरेस्ट आला की हे म्हणजे काय आहे, माझंही मला ऑरा चेक करायचा आहे. माझा खूप निगेटिव्ह ऑरा होता आणि मला पर्सनली मला असं डिप्रेस्ड आणि एन्झायटी किंवा असं चिडचिड खूप व्हायची, राग यायचा, छोट्या छोट्या गोष्टीवरतीही राग यायचा, खूप रडायचे मी. बट माझे हिलिंग जसे सुरू केले फर्स्ट हिलिंगमध्ये पण मला ते फील होत होतं कुठेतरी की नेगेटिव्ह एनर्जी, ब्लॅक एनर्जी अशी बाहेर पडतीये माझ्या हँड्समधून. सेकंड हिलिंगमध्ये तर अजून खूप छान फ्रेश वाटत होतं की थोडीशी व्हाईट लाईट दिसत होती. त्यावेळेस व्हायब्रेशन्स फुल बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स व्हायचे, हीट अशी आधी खूप हेवी व्हायचं डोकं, पण नंतर ज्यावेळेस तुम्ही हात ठेवायचा त्यावेळेस एकदम शांत व्हायब्रेशन असे फील व्हायची. जसं काहीतरी ओपन होते, ओपन क्लोज होण्यासारखं होते. आणि ज्यावेळेस असं सॉल्टचं जे पण तुम्ही आम्हाला सांगितलेले आहे ते जे आम्ही करतो त्यांनी पण खूप छान फील पॉझिटिव्ह वाटते. आता पहिल्यांदा तू इथे आल्यावर किती रडत होती राणी? मी माझं नावही म्हणजे सांगताना मला रडू यायचं, बट आता कॉन्फिडंट खूप फील करतेय, पॉझिटिव्ह फील करतेय मी. मला स्वतःहून वाटते की ओरा माझा क्लीन आणि छान होत चाललाय. पहिल्यासारखं डिप्रेस फील होतंय तुला? डिप्रेशनच्या गोळ्या घेतलाय? नाही, घेण्याची गरज आहे आपल्याला? तर तुम्ही दोघं आपल्या क्लायंट्सला काय सांगताय की जर कोण डिप्रेस्ड आहे या सप्रेस्ड आहे, कसला प्रॉब्लेम, रिलेशनशिप इश्यू असो, ब्रेक ऑफ असो, अभ्यासात नापास झाले, विजा नाही मिळालं, माणसं डिप्रेस होतात, अशा लोकांना किंवा आजारी व्यक्ती त्यांना तुम्हाला काय म्हणायचंय? व्हॉट रेकी डज? ही आपली फुल आपला पॉझिटिव्ह ओरा करून टाकते. सगळी नेगेटिव्हिटी आपल्याला समजणार नाही की कधी नेगेटिव्हिटी आपल्यापासून म्हणजे आपल्यात होती ती सगळी गेली. डिप्रेशन तर खूप जास्त क्युअर होतं. आपल्याला समजतही नाही की आपण एकेकाळी किती डिप्रेस्ड होतो आणि आता किती पॉझिटिव्ह झालेलो. ओके, मग याच्यासाठी मी काही गोळ्या दिल्या तुला? अजिबात नाही. हिलिंगनीच खूप जास्त कव्हर. कसल्या हिलिंग असतात? कॉस्मिक एनर्जी हिलिंग. कॉस्मिक एनर्जी हिलिंग. ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आपण इथे हिलिंग घेतो, बरोबर? आणि ती ऊर्जा म्हणजे एवढी हे असते की म्हणजे इथं आल्यावरच समजतं की इतकं छान फील होतंय. किंवा म्हणजे कुणीही अगदी म्हणजे इथं कुठल्याही ह्याची नॉलेजची गरज नाही पडत. कुणीही अडाणी लोक सुद्धा ही ऊर्जा घेऊन आपल्या घरामधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात.
आणि मी तर सगळ्यांना म्हणेन की प्रत्येक घरामध्ये ही ऊर्जा पाहिजे आणि मॅमकडून तुम्ही क्लास केलाच पाहिजे. एका व्यक्तीने तरी घरामध्ये ऍटलिस्ट ही रेकी शिकलंच पाहिजे. ओके, तुला काय वाटतं? मलाही ते प्रत्येक स्टुडंटला काय सांगायचं तुला? तुझा एज्युकेशन काय आहे? माझं मायक्रोबायोलॉजी BSc Science. मायक्रोबायोलॉजी सायन्स बॅकग्राऊंड आहे. मला आधी ह्याच्यात असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात विश्वास नव्हता. बट हे आपण ज्यावेळेस फील करतो त्यावेळेस समजतं की हे नक्की एनर्जी काय आहे आणि कॉस्मिक एनर्जी कशी आपल्यात येते आणि ती आपल्या कसं चेंज होतं. आपलं आधीचं जे डिप्रेशन Aura. ऑरा चेंज होत जातो. डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी वाढते तुला आता काय? अजिबात नाही. आफ्टर ऑल तू सायन्सची स्टुडंट आहे. डू यू फील कॉस्मिक एनर्जी इज सायंटिफिक येस, हिलिंग? 100%. तर लोकांना तू काय बोलशील की जेवढे व्ह्युअर्स आता आपले व्हिडिओ बघत असतील, व्हॉट यू टेल देम? जर डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस वगैरे असेल तर हिलिंग कॉस्मिक एनर्जी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट एनी मेडिसिन्स वी कॅन हील इन्स्टंटली. थँक्यू रेकी अँड थँक्यू ममता मॅम. थँक्यू रेकी आणि थँक्यू ममता मॅम. दोघं जण डिप्रेशन मध्ये होते आणि दोघं जण फिट, फाईन अँड परफेक्ट, पॉझिटिव्ह इन कॉस्मिक एनर्जी. तर कुणालाही कसलाही प्रॉब्लेम असू दे, रिलेशनशिप, करिअर, जॉब किंवा डिप्रेशन असेल तर मेडिसिन घ्यायची गरज नाही. ओनली रेकी विल हेल्प यू टू कम आउट ऑफ युअर नेगेटिव्ह एनर्जीज. थँक्यू.